तरी एकंदरीत तसं बघायला गेलं की जनतेने संधान साधलेलं आहे, त्याच्यामुळं बाळासाहेब संधानाचं नाव जोरात आहे, म्हणजे परागजी संधान. काय नाही, जनतेच्या कामाला धावून जाणारा माणूस आहे, अतिशय योग्य उमेदवार दिलेला आहे, तर निश्चित ते निवडून येऊ शकतात. विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ते काम करणार आहेत, मग यावर तुम्हाला काय वाटतं? अगदी योग्य माणसाच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, त्याच्यामुळं काय जनतेचे कामं बरेचसे सोडवले जातील. सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न हा लवकर मिटला जाईल. विवेक कोल्हेंच्या बाबतीत तुमचं काय मत? अतिशय चांगलं मत आहे. ती शेवटी काय हो, तळागाळापर्यंत जाणारा माणूस आहे, आलं लक्षात. जनतेची नाळ जुळलेली आहे त्यांची, आणि युवकांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे. त्या दृष्टीने पुढचं भवितव्य अतिशय चांगलं आहे. तसं बघायला गेलं तर ही निवडणूक तशी बिनविरोध झाली पाहिजे होती, आलं लक्षात. म्हणजे ज्या अर्थी राष्ट्रवादीला आमदारकी पद देण्यात आलं युती धर्म पाळून, तसंच त्यांनी काहीतरी योग्य निर्णय घेऊन नगराध्यक्ष हे सुद्धा बिनविरोध करायला काय हरकत नव्हती. कोण निवडून येईल असं वाटतं? संधान साहेब निवडून येतील. पूर्णपणे विश्वास आहे तुम्हाला संधान साहेब? 101% विश्वास आहे संधान साहेब निवडून येतील. तर तुम्हाला काय वाटतं आता त्यांचं विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काम करतात, मग तुमचं विवेक कोल्हेंबद्दल काय मत आहे? भैया म्हणजे विवेक भैयाच ना, हो. त्यांचा काय विषय नाही, एकदम प्रांजळ व्यवस्थित आहे. कामं करतील का सगळे? 101%. आतापर्यंत एवढ्या अडचणी लोकांनी सांगितल्या, पाण्याच्या, रस्त्याच्या, धुळीच्या, स्वच्छतेच्या, शौचालयाच्या, मग तुमचं त्याच्यावर काय मत आहे? अडचणी काही नाही, भैया असले ना तर काही सगळ्या अडचणी सॉल्व्ह होतील. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? हो 101% भैयावर पूर्ण विश्वास आहे. अहो, प्रत्येक वेळेला खडकी असो, तुमचं ज्या ज्या ठिकाणी पूर आला त्या त्या ठिकाणी स्वतः जातीने हजर राहतात. ते जनतेकरता त्यांनी विवेक भैया कोल्हे, बिपिनदादा कोल्हे यांच्या माध्यमातून लोकांना अन्नधान्य पुरवलं, त्यामुळे लोक जनता लक्षात ठेवते त्यांना. पराग संधान साहेब येतील असं? 100%. मग आता जे जुने होते नगरसेवक होते काका कोयटे, जसं लोकांची मतं काही नाही, आधी जुने नगरसेवक काका कोयटे होते आणि त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, मग तेव्हा त्यांचे कामं नाही झाले असं लोकांचा आरोप आहे, मग त्याच्यावर तुमचं काय मत? कम्प्लीट आरोप, खरा आरोप आहे त्या लोकांचा की त्यांनी कामच केलं नाही काही, आणि ते काही कामाचे पण नाही, काहीच कामाचे नाही. ते त्यांनी फक्त त्यांची पतसंस्था सांभाळावी. मग आता लोकांना असं वाटतं की त्यांनी काही लोकांचं मत जर त्यांच्याकडे आहे तर मग त्यांनी पतसंस्था सांभाळल्यामुळे त्यांनी निवडून यावं असं त्यांना वाटतं, तर मग तुमचं काय मत? पतसंस्था नीट सांभाळतच नाही. ते त्यांनी सगळं बंद करून टाकले तिथं. आता लोन बिन चालू नाही तिथं, फक्त सुधन चालू आहे. मग तुम्हाला असं वाटतं की पराग संधान साहेब यावं? 100% येणारच. नमस्कार, आपल्यासोबत इकडचे काही ग्रामस्थ जोडले गेलेत. दादा, नाव काय तुमचं? कैलास गाडेकर. एकंदरीतच आता ज्या निवडणुका लागल्यात नगर परिषदेच्या, काय वाटतं तुम्हाला, कोणाचं वर्चस्व दिसून येते इकडं? आता काम बोलत इथं, याचं काम चांगलं आहे, त्याचीच पार्टी आहे ना. पण एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, जर नगर परिषदेमध्ये जर याच्या पुढे आपल्याला विकास करायचा असेल तर कोणतं नेतृत्व आहे जे तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास? महाराष्ट्रात बीजेपी आता कंड वर जर बीजेपी तर खाली आपल्याला ब्रँड खाली तेच सरकार पाहिजे ना. बरोबर. आणि अर्थातच या ठिकाणी कोल्हे एक तरुण नेतृत्व म्हणून या त्यांची चर्चा केली जाते वारंवार. हो, आणि त्यांच्या माध्यमातून उगवत नेतृत्व आहे. विवेक भैया कोल्हे उगवत नेतृत्व आहे, आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा परागी संधान तरुण आहे. तरुण का झपाटून काम करणारी माणसं आहे बा. विवेक भैयाला चांगला अनुभव आहे. असं आता कोरोना काळात विवेक भैयाचं काम चांगलं होतं. त्यांच्या नेतृत्वाबद्दल गंगेला जर पुराला कोपरवात पाणी शिरलं तर पहिले हाकेच्या अंतावर कोल्हे कुटुंब आहे. बरोबर. अरे काय असं. आणि असं म्हटलं जातं की सध्या त्यांच्या विरोधात म्हणजे बाकीचे सगळेच एकत्र आलेत, म्हणजे मोड बांधली असंच राहतं. चांगल्याला अडथळा येतो, कितीही मोड बांधून द्या, काहीच होणार नाही. काळ्या दागड्यावरची पांढरी रेख आहे. संधान 100%. त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय बोलाल तुम्ही? कोल्हेंच्या नेतृत्वाबद्दल? नंबर 1. विकी पाहिजे आमदार असते, माघार रस्ती घेतली तर. अरे मग त्यांनी माघार घेतली त्यामुळे सगळा पचका झाला राजकारणात. असं आपल्याला काय कोणाच्या उमेदवारावर टीका करायची नाही. काका सुद्धा आमच्यासाठी वंदनीय, कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांचे काकाचे
मित्रत्वाचे संबंध होते. परंतु आज काय दोस्त ना राहा असं एवढं सांगत की जनता सुज्ञे बरोबर काम करीत. काम पण तुम्ही आता ही मुत्री आहे का मुत्री का खेड्या गावात बऱ्या राहत्या. ज्या झाडाला बोरं राहते त्याच झाडाला लोक दगड मारले, म्हणून तो कोल्ह्यांच्या झाडाला बोर आहे म्हणूनच लोक त्याला दगड मारले. नाही पण बघा एक जी लोक अशी बोलत असतात की युवा आहे तर करतील का नाही, पण त्यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं, करू शकतात का? नंबर 1चं नेतृत्व आहे हे. एकदम जे नेतृत्व आहे आज तालुक्यात ते फक्त विकीब आहे. तरुणांचा आज गळ्यात ताईत बनलेलं जर एकमेव कोणी माणूस असेल तर विवेक कोल्हे. त्यांच्या तुम्हाला काय वाटतं जर नगर परिषदेमध्ये त्यांची जर सत्ता आली तर विकास करू मागच्या शकतात 5 वर्षाला आशुतोष दादांचा असंच लोक म्हणायचे का युवा नेतृत्व चांगलंय म्हणून 5 वर्ष त्यांना संधी दिली आणि यावेळेस त्यांनी थांबून घेतल्यामुळे त्यांना दुसरी टर्म मिळाली. बरोबर. त्यांच्यापेक्षा जर लोकांच्या आज युवकांचे जर गळ्यात ताईत बनेल असेल तर विवेक कोल्हे. पहा तुम्ही शहरामध्ये सगळं सर्व उमलतं फुले. तुम्हाला असं तुम्ही जरी म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असतात तरी तुम्हाला वाटतं ते तुम्ही तुमचा पाठिंबा त्यांनाच असणार आहे? हो, एक पाठिंबा त्यांना. तोराचे पाय पाळण्यात दिसतात. चांगला माणूस छत्रपती तालुक्याचा.